हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. मी श्रद्धा स्वागत करते तुमचे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, आपल्या सगळ्या गृहिणींची काही ना काहीतरी स्वप्ने असतात आणि ती असावीत. मैत्रिणींनो, आपण जर एखादं स्वप्न बघितलंय तर ते पूर्ण करण्यासाठी आपण आपला जीव ओतला पाहिजे, कारण ते आपलं स्वप्न असतं. मग ते स्वप्न कुठलंही असू दे, घर स्वच्छ ठेवणं असू दे, मुलांची काळजी घेणं असू दे, मुलांना मोठं करणं असू दे, किंवा मुलांसाठीच सगळं करणं असू दे. असंही स्वप्न बघणं काहीच वाईट नाही. आपलं घर, एखाद्या गृहिणीचा तो छंद असतो की आपलं घरच आपल्याला छान चालवायचं आहे. तर गृहिणींची अनेक स्वप्न असू शकतात. तर मैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत गृहिणींच्या स्वप्नांबद्दल. हो, त्यांचीसुद्धा काही स्वप्ने असतीलच की, नाही का? कधी विचार केला आहे का हो या गोष्टींवर? खरं तर गृहिण्या इतकं मन मारून जगत असतात ना, की आपलीसुद्धा काहीतरी स्वप्ने असू शकतात याचा त्यांना जणू विसरच पडलेला असतो. चला तर मग बघूया काय काय असू शकतात या गृहिणींची स्वप्ने, किंवा एखाद्या स्त्रीची स्वप्ने काय काय असू शकतात. आपण गृहिणी म्हणून दिवसभर किती काम करत असतो. मी फक्त गृहिणी असंच म्हणत नाही, म्हणजे प्रत्येक स्त्री आपण दिवसभर किती काम करत असतो. या सगळ्या कामांच्या मागे तिची एक स्वतःची दुनिया दडलेली असते. त्यात स्वप्नांची दुनिया दडलेली असते. आज त्या स्वप्नांबद्दलच आपल्याला बोलायचं आहे. कदाचित तुम्हालाही तुमची स्वप्ने नक्की सापडतील. सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं स्वप्न असं असतं की प्रत्येक गृहिणींना असं वाटत असतं की तिने स्वतःसाठी तिला वेळ हवा आहे. दिवसभर घर, मुले, कुटुंब यामध्ये ती नेहमीच हरवत असते. फक्त 20 मिनटं तिच्यासाठी मिळाली तरी तिला खूप वाटतं, नाही का? गृहिणीचं दुसरं स्वप्न असतं की काहीतरी तिने नवीन शिकावे, म्हणजे कुठेतरी बाहेर जावं, एडिटिंग शिकावं. ती जर यूट्यूब करत असेल तर, तिला जर नोकरी करायची इच्छा असेल तर तिने कम्प्युटरचा एखादा क्लास करावा, किंवा तिला घरातूनच एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तिने शिवणकाम शिकावं, कुकिंग शिकावं, किंवा ब्युटी पार्लरचा कोर्स करावा, असं तिला नेहमी वाटत असतं. गृहिणीचं तिसरं स्वप्न असतं की तिने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. म्हणजे जसं की तिने एखादा छोटासा व्यवसाय केला पाहिजे घरातूनच, किंवा मग एखादी छोटीशी नोकरी केली पाहिजे, असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरातून तिला पाठिंबा हवा असतो, हे सुद्धा तिला वाटत असतं. आणखी एक म्हणजे सगळ्या स्त्रियांना असं वाटत असतं की तिला काहीतरी करायची इच्छा आहे, तर घरच्यांनी या सगळ्यामध्ये तिला पाठिंबा दिला पाहिजे. मुख्य म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला पाठिंबा दिला पाहिजे, कारण तिच्या नवऱ्याने जर तिला पाठिंबा दिला ना, तर घरातले मग बाकीचे सगळं करायला तयार होतात. जर तिचा स्वतःचा नवरा जर तिच्या बाजूने उभा असेल तर तिची मुले, तिचे सासू सासरे, किंवा तिची बाकीची फॅमिलीसुद्धा तिला नक्कीच सपोर्ट करते. आता शेवटचं आणि सगळ्यात सुंदर स्वप्न असं असतं की तिनं स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण करावी, असं तिला नेहमी वाटत असतं. तीसुद्धा काहीतरी करू शकत असते, हे तिला सगळ्यांना दाखवायचं असतं. हे सगळ्या जगाला आणि मुख्य म्हणजे स्वतःला सुद्धा तिला दाखवायची इच्छा असते. तर मैत्रिणींनो, ही अशी काही गृहिणींची स्वप्ने असतात. यामध्ये दुसरीही काही स्वप्ने असू शकतील. प्रत्येक स्त्रीचं काहीतरी वेगळं स्वप्न असतं. तर ही स्वप्ने फक्त गृहिणींचीच नाहीत, तर प्रत्येक स्त्रीची आहेत बरं का. तुमचीसुद्धा काहीतरी नवीन स्वप्न असतील. तुम्हीसुद्धा काहीतरी स्वप्ने बघत असणार. त्यातूनही सगळ्यात मोठं स्वप्न तुमचं कोणतं आहे ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशीच स्वप्ने पाहत राहा. प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. प्रत्येकजण स्वप्न बघत असतो, मग ते स्त्री असो पुरुष असो. इथे फक्त मी स्त्रियांबद्दल किंवा गृहिणींबद्दल बोलले आहे. पुरुषांनासुद्धा
असंच वाटत असेल की त्यांचीसुद्धा काही छोटे छोटी स्वप्न असतील. म्हणजे जसं की ऑफिसमधून आल्यावर थोडंसं शांत बसावं. हो, हे सुद्धा स्वप्नच आहे. शांत बसणं, तुम्ही आता असं म्हणाल की शांत बसणं हे काय स्वप्न आहे का? हो, दिवसभराच्या दगदगीतून थोडासा वेळ शांत मिळावा हा प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकाची काहीतरी वेगवेगळी स्वप्न असू शकतात, छंद असू शकतो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. मैत्रिणींनो, तुमचे सजेशन्स मला नक्की आवडतील. ते सुद्धा कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे काय होईल की माझे आलेले नवनवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग मैत्रिणींनो, भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय.